रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ यंदा मकर संक्रांत आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे। त्यामुळे हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने वापरावे का असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो। तर बघा, यंदा जी मकर संक्रांतीला देवी जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे, म्हणजे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, परंतु तिने केशराचा टिळा लावलेला आहे व मोती धारण केलेला आहे। या कारणास्तव देवीने जे काही परिधान केलेले आहे तर ते आपण परिधान करू नये यासाठी तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे। त्यासाठी आपण पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नये। तिने मोत्याचे दागिने घातलेले आहे, त्यासाठी आपण मोत्याचे दागिने न घालता सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता। देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यासाठी आपण हळदी कुंकू वापरू शकतो। केशराचा टिळा फक्त आपण लावायचा नाही। संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। आपण हळद आणि सोन्याचे दागिने यावर्षी वापरू शकतो।